अमेजिंग गाइस, थैंक यू व्हेरी मच. येस, हाउ इज द एनर्जी? चॅट बॉक्स मध्ये टाइप करा, हाय आहे क्या लो आहे. स्माइल करा गाइस. किती टफ लुक देत आहे यार. तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोक खुश होत आहेत का सिरियस होत आहेत? सी स्माइल, जरा स्माइलिंग फेसेस बघा. सी. येस, कम ऑन. स्वप्नील स्वप्नील एवढा स्माइल देतोय. राईट. आर यू सिरियस गाइस? खरोखर असं वाटतंय की सकाळी जबरदस्ती उठतोय की आर यू एन्जॉईंग दिस जर्नी? मित्रांनो, आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर थोडंसं माइंडसेट शिफ्ट करावं लागेल. राईट. सी आता आताच बघा, तुम्ही लोकांकडे बघा की स्माइलिंग फेस कसे वाटतायत. राईट आहे. सो मला सांगा, तुम्ही दिवसभरात किती वेळा स्माइल करता? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. दिवसभरामध्ये किती वेळा स्माइल करता तुम्ही? राईट. आणि हेच जर तुम्ही लहानपणी किती वेळा स्माइल करत होतात, तुम्ही तुमच्या मुलांकडे बघा. किती किती फरक आहे. सो मित्रांनो, स्माइल करा. राईट आहे. तुम्ही इकडे आल्यात. येस, मी मान्य करतोय की रिच लोक बघण्यासाठी बोरिंग काम आहे. किती जण खरोखर सर हे खूप रिच बनण्यासाठी बोरिंग आहे. मी मी स्वतः ऍक्सेप्ट करतोय. इट इज व्हेरी बोरिंग. इट इज व्हेरी बोरिंग, अग्री. पण मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 वर्ष हार्डवर्क करायचं आहे का 20 वर्ष स्ट्रगल करायचं आहे. 2 वर्ष हार्डवर्क म्हणजे तेच काम आहे जे 2 वर्ष तुम्हाला बोरिंग काम करायचं आहे. अग्री? किती जण अग्री आहे? राईट आहे. जर तुम्ही हे बोरिंग काम नाही करणार तर लाईफ मध्ये 20 वर्ष मग फक्त बोरिंगच नाहीये, लाईफ मध्ये स्ट्रगल कंपल्सरी आहे. ग्रेट. सो स्माइल करा. कम फॉर यू, तुमच्यासाठी या तुम्ही. लक्षात आलंय? ग्रेट. आपल्यामध्ये असेही लोक आहेत जे चांगल्या तऱ्हेने पैसा कमवत आहेत, जे महिन्याला 4-5 लाख कमवत आहेत, जे महिन्याला 10 लाख कमवत आहेत. त्यांचं काम आहे की ते आता ऑटोमेशन मध्ये जावं. राईट. त्यांचं काम आहे ते ऍक्टिव्ह इन्कम मध्ये पॅसिव्ह, कारण की आपण थकणार आहोत. लक्षात आलंय? ग्रेट. सो मित्रांनो, आजचा जो कोट आहे, जीवनात, मी डायरेक्टली एक्सप्लेनच करतो. जीवनात सगळ्यांनाच धक्के बसतात. अग्री? किती जणांना इथे धक्के बसलेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा डी. किती जणांना इथे धक्के बसलेले मोठे मोठे? राईट. ग्रेट ग्रेट ग्रेट. बिझनेस मध्ये लॉस होतो, जसे की जॉब मध्ये रिजेक्शन मिळतं, इन्व्हेस्टमेंट चुकते, आपला डेट वाढतो, लोक टीका करतात, लोक फसवतात, फायनान्शियल गोल अचीव झालं नाही. पण मित्रांनो, खरा विजेता तो नाही जो कधी पडत नाही. खरा विनर तो आहे जो प्रत्येक धक्क्यानंतर पुन्हा उभा राहतो, शिकतो आणि पुढे चालत राहतो. जे लोक फायनान्शियल मिस्टेक्स, टेम्पररी फेलियर सहन करूनही डिसिप्लिन मध्ये राहतात, ते शेवटी फायनान्शियल फ्रीडम मिळवतात. मित्रांनो, जे जे काय तुम्हाला धक्के लागलेले आहेत ना, तुमचा सक्सेस आहे ना, हा त्यांचा रिव्हेंज आहे. तुम्हाला कोणाशी भांडण करण्याची गरज नाहीये. ज्या दिवशी तुम्ही एका लेवलला सक्सेसफुल होता ना, समोरचा माणूस ऑटोमॅटिकली स्वतःचा रिव्हेंज घेऊन घेतो. किती जण सहमत आहेत मी बोलतोय ते? सो रॅदर त्यांना ओरडण्यापेक्षा तुम्ही ऑटोमॅटिकली तिकडे पोचा, तो माणूस ऑटोमॅटिकली मागे जाईल. अग्री? इवन तो तुम्हाला सपोर्ट करायला लागेल. इवन तो तुम्हाला सपोर्ट करायला लागेल की भाई, इसके साथ रहना अच्छा है. लक्षात आलंय? कारण सक्सेस म्हणजे कधी न पडणे नाही. सक्सेस म्हणजे प्रत्येक वेळी पडूनही पुन्हा उठणे आणि पुढे जाणे आहे. तुम्हाला काय वाटतं की मी आता ह्या लेवलला पण आलोय, सगळं काही व्यवस्थित चालतं का? मित्रांनो, इट्स अ लाईफ. इट्स अ लाईफ. जसं मार्केट वर खालती होतं ना, जसं हार्टबीटचे जे रिपोर्ट येते ना, वर खाली होते ना, तसं लाईफ पण वर खालती आहे. तुमचे इमोशन्स वर खालती होतात. पण इट इज ऑल अबाउट तुमचा माइंडसेट आहे ना, हा डिफरंट झालेला असतो. आपल्या कम्युनिटीमध्ये काही लोक आहेत ना, स्किल शिकण्याच्याही लेवलला नाही आहेत. त्यांना माइंडसेट पहिला करायचंय. लक्षात आलंय? सो जे लोक मला बोलतात की सर मला डायरेक्टली गाडी चालवायची आहे, मी बोललो भाई पहिले ट्रेनिंग तर कर. राईट. तुम्हाला स्किल दिली तर तुम्ही लॉसेसच करणार. कारण की मित्रांनो, तुम्ही पैशाच्या स्किल शिकायला आला तिकडे, आणि पैशाच्या स्किल शिकण्यासाठी आपल्याला पैशाचा माइंडसेट पाहिजे. बरोबर आहे? एक आपण नवीन ट्रिप करूया का? किती जणांनी, मी जो पिगी बँक मध्ये ज्या नोटच्या मागे 50 रुपयाच्या इकडे तो फोटो वरती मी आलोय. राईट आहे? सगळ्यांनी बघितलं? यू हॅव टू बिकम मनी माइंडेड. यू हॅव टू बिकम मनी मॅग्नेट. तुम्हाला माहितीये मी ट्रिप कुठे सेट करतोय? जे पैशांच्या नोटेच्या मागे जे फोटो आहेत ना, तिकडे मला जावं असं वाटतंय. किती जणांना कनेक्ट होतंय मी काय म्हणतोय?
दिस इज ऑल मनी मॅग्नेट, दिस इज ऑल मनी माइंडेड. पैशाच्या मागे दिसते तिथे ट्रिप करायची आता. लक्षात आल्या? इज इट डिफरंट? इज इट डिफरंट ट्रिप? करेक्ट. तो श्रीमंत लोक कधीच अपयशी होत नाही म्हणून श्रीमंत होत नाही. ते प्रत्येक फायनान्शियल सेटबॅक नंतर पुन्हा उभे राहतात म्हणून श्रीमंत होतात. मित्रांनो, लॉस टेम्पररी असतो, कर्ज टेम्पररी असतो, फेलियर टेम्पररी असतो, पण तुम्ही हार मानणे हा परमनंट असतो. म्हणून तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये किती वेळा पडल्या यापेक्षा किती वेळा उठून पुन्हा ऍक्शन घेतला हे जास्त महत्वाचं आहे. सीजनला हा कोट कळतंय मित्रांनो. कोट आहेत ना, एखादा रिच लोक, एखादा फेमस, एखादा सक्सेसफुल माणूस सेट करतो. त्या एका कोटमध्ये भरपूर काही गोष्टी असतात. मी प्रत्येक कोट वरती कमीत कमी अख्खा दिवस घेऊ शकतो. लक्षात आहे? पण शॉर्ट मध्ये आपल्याला करावं लागतं. सो डीप मिनिंग असतं त्यामध्ये. एखादा सक्सेसफुल माणूस जर बोलतोय तुम्हाला की जीवनामध्ये सगळ्यात धक्के बसतात तर बसतात, आणि जर मी तुम्हाला हेच सांगतोय की सक्सेस म्हणजे कधी न पडणे नाही, सक्सेस म्हणजे जो उभा राहतोय तो. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय मित्रांनो, काही जे काही करताय, कॉम्पिटिशन असो, काही काही असो, तुम्ही जे करताय ते कंटिन्युअस करत राहा. ऑटोमॅटिकली माणसं मागे जातात आणि जो उभा राहतो तोच विनर असतो. यू हॅव टू बिकम अ वॉल. राहुल द्रविड, किती जणांनी मॅच बघितली आहे? तुम्हाला राहुल द्रविड बनावं लागेल ह्या क्रिस मध्ये, राईट? किती जणांना हा कोट आवडलेला आहे? सो जो ज्यांना ज्यांना आवडला त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. आणि रिअली थँक्यू फॉर वंडरफुल कोट, आणि गॉड ब्लेस यू गाईज, आणि विश यू ऑल द बेस्ट. बाय बाय, टेक केअर. Superb. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you, more success.